देवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर मागच्या रविवारी आपण निष्काम कर्म किंवा कर्मयोग सिद्ध करणारा जो महापुरुष असतो तो परमात्म्याला कसा प्राप्त करून घेतो हा विषय आपण 19व्या श्लोकामध्ये आपण पाहिला की ज्याचा अर्थ असा होतो की निरंतरपणे आसक्तीने रहित होऊन कर्तव्य कर्म नीटपणे जो महापुरुष करतो तो परमात्म्याला प्राप्त होतो। आणि अर्जुनाला अशी आज्ञा करतात की अशा प्रकारचं आसक्तीरहित कर्तव्य कर्म तू नीटपणे कर, म्हणजे तुलाही परमेश्वर तत्व काय आहे याची प्राप्ती होईल। त्याचं आपण विस्ताराने काय रहस्य आहे हे आपण पाहिलं की परमेश्वर तत्व का प्राप्त होतं, निष्काम कर्म केल्यामुळे परमेश्वराची प्राप्ती कशी होते, काय प्रक्रिया आहे याचं आपण मागच्या रविवारी विस्ताराने पाहिलं आपण। आता त्यानंतर त्याच्या पुढचा जो 20वा श्लोक आहे त्या 20व्या श्लोकामध्ये त्याने उदाहरण दिलं की बा अशा प्रकारचं व्यक्ती कोण आहे किंवा अशा प्रकारचे महापुरुष कोण होऊन गेले की ज्यांना परमेश्वराची प्राप्ती झाली आहे, जे अखंड अनुसंधानामध्ये आहेत, अखंड परमेश्वराशी एकरूप आहेत, असे व्यक्ती कोण आहेत। तर त्याने त्यामध्ये एक उदाहरण दिलं 20व्या श्लोकामध्ये। तो श्लोक असा आहे की कर्मणा एव ही संसिद्धिम अस्थिताः जनकादयः लोकसंग्रहम एव अपि संपश्यन् कर्तुम अर्हसि। कर्मणा एव आसक्तिरहित कर्म आचरणाद्वारेच जनकादयः जनक व जनकाच्या प्रमाणे जे त्याही पूर्वी जे अनेक असे महापुरुष होऊन गेले ते ज्ञानीजन हे समसिद्धी म्हणजे परमसिद्धीला प्राप्त झालेले होते, म्हणून लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून सुद्धा कर्म करण्यासच तू योग्य आहेस, म्हणजे तुला कर्म करणे हेच उचित राहील असा शब्दशः अर्थ या 20व्या श्लोकाचा आहे। आणि याच्यामध्ये असं त्याने जनकाचं उदाहरण दिलेलं आहे की जनक राजा जो होता तो अनासक्तपणे कर्म करायचा, त्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करताना कुठल्याही प्रकारची फळाची अपेक्षा, कुठली आसक्ती ही त्याला कदापिही स्पर्श करत नसे। तो क्षत्रिय होता, शास्त्रधर्माच्या अनुसार जे काही त्याचं कर्तव्य आहे की प्रजेचं पालन करणे, त्या ठिकाणी प्रशासन उत्तम देणे, त्यानंतर सर्व प्रजेला आपल्या पुत्रासमान मानून त्यासाठी सर्व प्रकारचे जे काही कर्तव्य आहेत ते कर्तव्य पार पडत असताना कोणत्याही प्रकारे आपल्याला त्याचा काही विशेष लाभ व्हावा किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काही विशेष प्राप्ती व्हावी अशा प्रकारचा कोणताही भाव, अशा प्रकारचा कोणताही विचार हा त्या ठिकाणी त्याच्याजवळ नव्हता। त्यानंतर पुढे असं म्हटलं आहे की लोकसंग्रह हा शब्द वापरला आहे। तर लोकसंग्रह हा जो शब्द आहे ना हा इथे फार महत्त्वाचा आहे। त्याचा अर्थ असा आहे की लोकसंग्रह म्हणजे लोकांच्या कल्याणाकरता एक आदर्श अशा प्रकारचं आचरण, जेव्हा महापुरुष हे लोकांच्या समोर एक आदर्श निर्माण व्हावा, लोकांच्या समोर एक अशा प्रकारचं एक उदाहरण असावं की ज्याला पाहून इतर सामान्य लोकांनी त्याच्या अनुसार आपलं आचरण, आपलं नित्यकर्म हे त्या ठिकाणी आपल्या नित्यजीवनामध्ये त्याने ठेवावं। अशा प्रकारचं जे आचरण आहे, अशा प्रकारचं सिद्धांतांनी युक्त, ज्याच्यामध्ये ज्ञानाचं दर्शन आहे आणि ज्या आचरणामध्ये कर्तव्याचा भाव आहे, कर्तव्यही दिसलं पाहिजे आणि ज्ञानही दिसलं पाहिजे, असं ज्ञानाच्या अधिष्ठानावर असलेलं आचरण, शास्त्राच्या अनुसार जे आचरण असतं, शास्त्र आणि धर्म याच्या अनुसार जे आचरण असतं त्या आचरणाला आपण विहित कर्माच्या अनुसार आचरण असं म्हणतो।
असं हे आचरण ज्यावेळेस महापुरुष सिद्ध करतात तेव्हा ते लोकसंग्रह करतात. तर लोकसंग्रहाचा अर्थ असा आहे की अशा रीतीने आचरण करायचं, अशा रीतीने आपल्या कर्माच्या माध्यमातून आपण असं सर्व लोकांसमोर असं उदाहरण ठेवायचं की ज्यामध्ये लोकांमध्ये एक लोकमर्यादा, ज्याला आपण असं म्हणू की ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला एक आचरणाची एक मर्यादा असते, एक शास्त्र असतं आणि त्याचं एक कर्तव्य असतं. त्या कर्तव्याचं उदाहरण हे समोर ठेवण्याकरता जो तिथला प्रमुख, जो तिथला राजा असेल किंवा त्या ठिकाणी नेता असेल किंवा जो गुरुपदस्थ असेल, धर्माचा प्रमुख असेल, ह्याचं जर आचरण हे लोकांच्या समोर असं उदाहरण सिद्ध होणारं असेल तर ते जे का आचरण आहे ते आचरण हे लोकसंग्रहाला धरून असलेलं आचरण असं म्हटलेलं आहे. तेव्हा जनकाचं जे काही उदाहरण दिलं, हे जनकाचं उदाहरण हे त्याला परमसिद्धी प्राप्त करणारं तर होतंच, आणि तो परमेश्वराशी अखंड अनुसंधानात तर होताच होता. हा व्यक्तिगत लाभ त्याच्या जीवनामध्ये तर होताच होता, पण त्याच्याबरोबरीने तो राजा असल्याकारणाने त्या राजाच्या आचरणाचा प्रभाव जो आहे हा प्रजेवर होतो. सिद्धपुरुषाच्या आचरणाचा प्रभाव हा त्याच्या शिष्यगणावर, सामान्य लोकांवर होतो. तेव्हा हा लोकसंग्रह ची जी दृष्टी जर असेल तर त्या दृष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय होते की ज्या श्रेष्ठ पुरुषाला आपल्या नित्यजीवनामध्ये अगदी सूक्ष्मात अतिसूक्ष्म अशी जी काही गोष्ट असेल त्या गोष्टीवर सुद्धा त्याला अत्यंत लक्ष देऊन त्याच्या आचरणामध्ये शास्त्रविपरीत काही घडणार नाही. जे काही वर्ण आहे आणि आश्रम आहे त्याच्या अनुसार त्याचं जे विहित कर्म त्याला जे दिलेलं आहे त्या विहित कर्मामध्ये शास्त्रविपरीत कर्म होणार नाही किंवा परधर्माच्या अनुसार कर्म होणार नाही. हे सर्व जीवाच्या कल्याणाकरता, सर्व समाजाच्या कल्याणाकरता आणि स्वतःच्याही उत्थानाकरता, स्वतःचाही पूर्णपणे ज्याच्यामध्ये उद्धार होईल अशा प्रकारे जे आचरण असतं ते आचरण हे ह्याला लोकसंग्रह असं म्हणतात. तेव्हा ही लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून जर कर्म केलं तर ते जे कर्म आहे ते कर्म हे शास्त्राचं दर्शन देणारं ठरतं. तर ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये हे जे काही उदाहरण दिलेलं आहे, असे ह्या उदाहरणामध्ये आधी पण काही असे श्रेष्ठ पुरुष होऊन गेले की ज्यांच्या माध्यमातून हे दर्शन सारखं होत होतं. की इक्ष्वाकू आहे किंवा मनु आहे, ह्या सर्वांचं जे काही शास्त्राचं ज्यांनी शास्त्राचं पूर्णपणे दर्शन दिलं, ह्या सर्व दर्शनामध्ये सगळ्यात तर त्यात महत्त्वाची काय गोष्ट असेल तर प्रत्येक व्यक्तीला हे त्याच्यामधून ग्रहण करण्यासारखं होतं. कारण तिथे हा प्रत्यक्ष मुखाने सांगितलेला उपदेश नाही आहे, तर आचरणातून सांगितलेला संदेश आहे. कारण मुखाने उपदेश करत असताना जर आचरण विपरीत असेल तर त्या उपदेशामध्ये तेवढा प्रभाव नसतो जेवढा उपदेश न करता प्रत्यक्ष आचरणातून जर संदेश गेला तर त्या संदेशाचा प्रभाव जो आहे तो जनसामान्यावर होतो. आता आपण त्याच्या तुलनेने आपण आजचा लोकसंग्रहाचा विचार केला, आपण आजचा काळ आणि आज जर आपण पाहिले की जे मोठ्या पदावर बसलेले आहेत, मग ते राजकीय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो किंवा प्रशासनाच्या क्षेत्रात असो किंवा धर्माच्या क्षेत्रात असो, आपण त्यांचा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की यांना एक तर शास्त्र आणि धर्म काय आहे ह्याची पहिल्यांदा पूर्ण जाण नाही आहे. त्यांच्या बालपणापासून त्यांच्यावर तशा प्रकारचे संस्कारही झालेले नाही आहेत. त्यामुळे त्यांना शास्त्राच्या अनुसार आणि धर्माच्या अनुसार आणि सत्याच्या अनुसार आचरण कसं करावं याचं मार्गदर्शन हेच प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे त्यांची जी काही व्यक्तिमत्वाची जी काही विकास झाला तो विकास हा त्यांच्या फक्त धनसंपदा आणि ऐश्वर्य आणि लौकिकता प्राप्त करण्याकरताच झालेलं आहे. म्हणून त्यांनी जे उदाहरण आज आपण पाहतो की आज आपल्यासमोर जे उदाहरणं दिसतात समोर, हे उदाहरण काय दिसतात की श्रेष्ठ पुरुष म्हणजे ज्याला आपण श्रेष्ठ म्हणतो तसे तथाकथित श्रेष्ठ, की जे त्या उच्च पदावर आहेत म्हणून आपण त्यांना समजा श्रेष्ठ असं म्हणायचं ठरवलं. नाहीतर श्रेष्ठाची व्याख्या ज्यांच्यामुळे श्रेयस सिद्ध होतं ते श्रेष्ठ, पण ज्याच्यामध्ये श्रेयस सिद्ध होत नाही ते श्रेष्ठच नव्हेत, ते पदस्थ आहेत फक्त. काय श्रेष्ठ पदस्थ म्हणताना केवळ वरिष्ठ पदावर असणं म्हणजे ते श्रेष्ठ असावेत असं नाही.
तर असे आपल्याला आज उदाहरण का दिसतं की ज्या ठिकाणी शास्त्राचं आचरण नाही, ज्या ठिकाणी धर्माचं आचरण नाही आहे, ज्या ठिकाणी मानवतेच्या कल्याणाचं आचरण नाही आहे, म्हणून तो लोकसंग्रह होत नाही. आता लोकसंग्रह हा जो विषय आहे ना, ह्याचा विचार केला तर ह्यांचा फार मोठा लोकसंग्रह असा शब्दप्रयोग केला जातो. पण तिचा लोकसंग्रह म्हणजे ज्याच्यामागे खूप लोक धावत असतात, त्या अर्थाने लोकसंग्रह हा शब्द प्रयोग केला जातो. पण लोकसंग्रह या शब्दाचा अर्थ तसा नव्हेच. लोकसंग्रह या शब्दाचा अर्थ असा आहे की तुमच्या आचरणातून लोकांच्या समोर आदर्श निर्माण व्हावा आणि लोकांनी तशा प्रकारचं आचरण करून त्यांचाही उद्धार व्हावा, हा त्या लोकसंग्रह या शब्दाचा अर्थ आहे. त्या तुलनेमध्ये आजचा काळ जर पाहिला आपण तर लोकसंग्रह हा सिद्ध होत नाही. म्हणून महाराजांच्या प्रवचनातसुद्धा लोकसंग्रहार्थ हा नावाचा एक स्वतंत्र विषय घेतला आहे. ह्याच शब्दाला धरून या काळाला काय आवश्यक आहे याच्यावर जवळजवळ 50-60 प्रवचनं लोकसंग्रहार्थ आहे ह्या विषयावर घेतलेले आहेत. म्हणून लोकसंग्रहाचा समर्पक अर्थ, योग्य अर्थ जर समजला आणि त्याच्यानुसार जर आपण आचरण करायचं ठरवलं तर तो लोकसंग्रह होईल. आता याच्याकरता आज काय करावं लागेल हा महत्त्वाचा विषय. कारण आपण ह्यांनी पूर्वी काय घडलेलं होतं, जनक राजांचं काय होतं, किंवा आणखीन त्याच्याही पूर्वी पुराण काळामध्ये कोण कोण कसे राजे होऊन गेले की ज्यांनी लोकसंग्रह केला, तर हे आपल्याला पुराण काळाच्या सगळ्या ग्रंथातल्या अध्ययनातून आपल्याला कळू शकतं. तर आपल्याला काय करायचं आहे तर आपण भगवद्गीतेसारखा जो ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की आपलं नित्य आचरण, नित्य उपासना, आपली नित्यकर्म हा कसा आपल्याला सिद्ध करायचं आहे, ते करत असताना आपली धारणा कशी ठेवायची आहे. आपली धारणा ही धारणेत निष्काम भाव ठेवायचा आणि आचरणामध्ये कर्तव्य करायचं. ही जर गोष्ट आपल्याला भगवद्गीतेच्या बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला आता व्यक्तीकडे जरी नाही पाहिलं तर आपण ग्रंथाकडे पाहू ना. मग आपण श्रीकृष्णाच्या चरित्राकडे पाहू, श्रीरामचंद्राच्या चरित्राकडे पाहू ना. श्रीरामचंद्र श्रीकृष्णचंद्रांच्या चरित्राकडे जर पाहिलं आपण आणि त्या चरित्राचा अध्ययन करून जर आपण त्याच्यामध्ये जे काही सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या अनुसार जर आचरण केलं तर लोकसंग्रह होऊ शकतो. कारण काही वेळेला काही लोक म्हणतील व आता लोकसंग्रह करायला आम्हाला समोरचं काही कोणी उदाहरण नाही आहे, तर मग आम्ही कसं काय करायचं. म्हणून तर भागवत ग्रंथाचं योजना आहे, म्हणून रामायणाची योजना आहे. रामायण आणि भागवत हे ग्रंथ कशाकरता झाले तयार की कोणत्याही काळामध्ये कसाही विपरीत वेळ येऊ की ज्यामध्ये सर्व मनुष्य संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे, अशी स्थिती आजची आहे, झालेला आहे, होतो आहे नाही. आज मनुष्य संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. तेव्हा ऱ्हास झालेल्या अवस्थेमध्ये काही जे दुर्लभ सज्जन उरलेले आहेत, तर ह्या सज्जनांना जर आता परत पुन्हा लोकसंग्रह करायचा असेल तर उपाय असाच आहे की तुम्हाला आता पुन्हा एकदा सगळे हे ग्रंथ काढावे लागतील. भागवताचं अध्ययन करावं लागेल, रामायणाचं अध्ययन करावं लागेल तुम्हाला. आणि त्या अध्ययनातून त्यांनी जे काही सिद्धांत मांडले, ते आदर्श मांडलेला आहे, त्या आदर्शातून आपल्याला असं लक्षात येईल की बा ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला लोकसंग्रह सिद्ध करण्याकरता संदर्भ म्हणून आपल्याला ठेवणं आवश्यक आहे. म्हणून ह्या काळातला लोकसंग्रह कसा करायचा आणि पुराण काळातला लोकसंग्रह कसा झाला याचा अभ्यास करून आपण परमेश्वर प्राप्तीचा विषय जो आहे तो ह्या सिद्धांतातून आपण घेऊ शकतो. असा हा 20वा श्लोक झाला. त्यानंतर आता हाच विषय मी आता जो मांडला तोच पुढे त्यांनी 21व्या श्लोकामध्ये मांडलेला आहे की श्रेष्ठ पुरुषाचे आचरण हे प्रमाण म्हणून मानले जाते. त्याचे कथन हे 21व्या, म्हणजे मी आता ह्या विषयाला बोलत असताना नकळतपणे ह्या 21व्या श्लोकाचा स्पर्श केला की त्यामध्ये यत् आचरती श्रेष्ठ तत्तत् एव इतरः जनाः स यत् प्रमाणात कुरुते लोकः तत् अनुवर्तते. याचा अर्थ शब्दशः अर्थ असा की श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो अन्य पुरुषसुद्धा त्याप्रमाणेच आचरण करतात आणि ज्या गोष्टी प्रमाण म्हणून मान्य करतो सर्व मनुष्य समुदाय त्याला अनुसरूनच वागू लागतो. असा हा 21वा श्लोक आहे. आणि त्याला अनुसरूनच 22वा धरू आपण, म्हणजे 21 आणि 22चा एकत्र आपण की स्वतः आपला दृष्टांत देत कर्म करण्यामुळे होणारा लाभ व कर्म न केल्यामुळे होणारी हानी याचे कथन करताना, म्हणजे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण ही गोष्ट जी आहेत ना, श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याप्रमाणे अन्य सर्वजण हे त्या श्रेष्ठ पुरुषाच्या अनुसार आचरण करतात हे सांगताना ते स्वतःचंच उदाहरण देतात
की ते काय म्हणतात, नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तम अवाप्तम वर्ते एवच कर्मणी. हे अर्जुना, तिन्ही लोकात मला कोणतेही कर्तव्य नाही, तसेच प्राप्त करून घेण्यास अशी कोणती माझ्याकरता योग्य अशी वस्तू मला मिळालेली नाही. असे जरी असले तरीसुद्धा मी कर्माचे आचरण करतो. याचं कारण असं आहे 23वा श्लोक, की यदी ही अहम न वर्तयेत जातु कर्माणि अतंद्रित मम वर्त्म अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कारण हे पार्था, जर कदाचित मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर फार मोठी हानी होईल. कारण सर्व माणसे सर्व प्रकाराने माझ्याच कर्माचे आचरण करतात. 21, 22 आणि 23 या तिन्हीचं आता आपण चिंतन करू. की आता मी जे सांगितलं ना, की लोकसंग्रह ह्याच गोष्टीला त्याने 21, 22 आणि 23मध्ये विस्तार सांगितलेला आहे. आता काय आहे की श्रेष्ठ पुरुष जो वागतो की नाही, कारण भागवतात सुद्धा असा प्रश्न उद्धवाने विचारला होता भगवंताला, की बाबा हे शास्त्र म्हणजे काय आहे, शास्त्र किती प्रकारचे असतात, किती प्रकारचे सिद्धांत आहेत. उद्धवाने पहिल्यांदा किती प्रकारचे तत्व आहेत आणि किती सिद्धांत आहेत याचं पहिल्यांदा वर्णन केलं, आणि मग म्हटलं की बाबा इतक्या प्रकारचे तत्व आणि सिद्धांत आहेत तर सत्य कुठे मानावं आणि शास्त्र कोणतं, निश्चित शास्त्र काय मानावं. कारण षटदर्शन आहेत, त्यामुळे षटदर्शनामध्ये भिन्न भिन्न तत्त्वज्ञान मांडत शेवटी वेदांत ब्रह्मसूत्रामध्ये अंतिम सिद्धांत मांडला. पण त्याच्या आधीचा समाज जर आपण पाहिला तर त्या समाजामध्ये पुष्कळ अनेक प्रकारचे प्रवाद आहेत, अनेक प्रकारचे वाद झाले, अनेक प्रकारचे सिद्धांत मांडले, परस्पर विरुद्ध सिद्धांत मांडले. हा जुन्या काळातली गोष्ट. आणि अशा प्रकारे एकानंतर एक दर्शन झाले, आणि मग त्या दर्शनानंतर अनेक प्रकारचे द्वैत आहेत, अद्वैत आहे, विशिष्ट अद्वैत आहे. व ह्याच्यामध्ये किती प्रकारचे संप्रदाय निर्माण झाले. आणि आधीही म्हणजे उद्धवाच्या श्रीकृष्णाच्या काळाच्या आधीसुद्धा अशा प्रकारचे अनेक प्रवाद निर्माण झालेले होते. म्हणून उद्धवाने हा प्रश्न विचारला श्रीकृष्णाला, की बाबा याच्यामध्ये शास्त्र कोणतं मानायचं, सत्य काय मानायचं आणि आचरण कसं करायचं, कारण हा विषय त्याला लागू नाही. तेव्हा त्यावेळेस श्रीकृष्णाने त्याचं उत्तर दिलं होतं की हे बघ, जेवढे बुद्धी असेल, जेवढे तर्क असतील ना, तेवढे सिद्धांत निघणारच. कारण जेवढी बुद्धी एकदा म्हटलं की तर्क असणार, आणि तर्क असले की भिन्न भिन्न सिद्धांत बाहेर येणारच. त्याच्यामुळे तू विचलित व्हायचं काही कारण नाही. त्यांना सिद्धांत मांडायचे आहेत, त्यांना सिद्धांत मांडू दे. मग उद्धव म्हणतो हे सगळं ठीक आहे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठे दिलं. माझा प्रश्न असा आहे की आम्ही आचरण कसं करावं, की बाकी सगळ्यांची बुद्धी अनेक आहे आणि अनेकाने अनेक सिद्धांत मांडली, ही जरी गोष्ट असली तरी माझं मी आचरण कसं करावं. ह्याचं पुढे उत्तर देताना भगवान सांगतात की जे संत श्रेष्ठ आहेत त्यांच्या आचरणाकडे लक्ष दे. संत श्रेष्ठांच्या आचरणातून शास्त्र निर्माण होतं. म्हणजे सर्वसाधारणपणे काय म्हटलं जातं की शास्त्राच्या अनुसार आचरण करा. सर्वसाधारण सिद्धांत काय, सामान्य माणसाला सिद्धांत काय सांगतात की बा शास्त्र काय म्हणतं त्याप्रमाणे तुम्ही वागा. त्याच्यातूनच हा प्रश्न निर्माण झाला ना, शास्त्र काय सांगतं, शास्त्र काय सांगतं म्हटल्यानंतर अनेक प्रकारचे वाद प्रवाद निर्माण झाले. मग त्या वाद प्रवादाला उत्तर जर काय दिलं तर आता शास्त्राचा अभ्यास करून सांगितलं नाही, किंवा अमुक एका माणसाने सांगितलेले शास्त्र बरोबर आहे आणि अमुक एका व्यक्तीने सांगितले शास्त्र चूक आहे असंही म्हटलेलं नाही. की त्याच्या बुद्धीप्रमाणे ज्याने त्याने परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचे अर्थ काढले. कोणी म्हणाला की बाबा परमेश्वर एकच आहे, कोणी म्हणालं नाही परमेश्वर वेगळा आहे, ईश्वरतत्व वेगळं आहे आणि जीवतत्व वेगळं आहे. या दोघांना एकमेकांमध्ये मिसळू नका. तिसरा एक जण म्हणाला की ईश्वर जीव जरी वेगळे असले तरी अजून जगत नावाची एक तिसरी गोष्ट आहे, ती त्याच्यापेक्षा आणखीन भिन्न आहे. मग असं करता करता एक तत्व, दोन तत्व, तीन तत्व, असे तत्वाची संख्या इतकी वाढत गेली आणि त्याच्यातून शास्त्र जे आहे ते भिन्न भिन्न निर्माण झालं. तर उत्तर दिलं श्रीकृष्ण भगवानाने की जे संत श्रेष्ठ आहेत, संत श्रेष्ठाच्या आचरणातून तू शास्त्राचं अध्ययन कर. संतांच्या मागेला, संतांचं जे सत्संग आहे त्याच्यातून जे संत सांगतील ते प्रमाण मान. हे विधान करताना हा 22वा श्लोक जर पाहिला तर 22व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की माझं आचरण कसं आहे. माझं आचरण असं आहे की मला खरं म्हणजे कुठल्या गोष्टीचा लाभ होईल
किंवा एखाद्या वस्तूमुळे मला खूप सुख मिळेल अशी जगात कोणतीच वस्तू नाही, कारण मी स्वतःच सुखस्वरूप आहे. मी स्वतःच आनंद स्वरूप असल्यामुळे मला बाहेरच्या जगतातल्या कोणत्याही वस्तूच्या प्राप्तीमुळे आणखीन काही विशेष आनंद होईल अशी काही माझी स्थिती नाही आहे. त्यामुळे ती वस्तू प्राप्त करण्याकरता मी प्रयत्न करावा अशीही परिस्थिती नाही आहे. भगवान श्रीकृष्ण बऱ्यांदा वस्तुस्थिती सांगतात काय, की मला ह्या तिन्ही लोकांमध्ये कोणतीही अशी वस्तू नाही आहे, कोणतेही असे भोग नाही आहेत की जे प्राप्त झाल्यामुळे आतापेक्षा माझी एक विशेष आनंदी स्थिती होईल. याचं कारण असं आहे की मीच परमानंद आहे, मीच सच्चिदानंद आहे. मी जर परमानंद असेल तर मला बाह्य वस्तूची मला आवश्यकता काय. पण बाह्य वस्तूची आवश्यकता नाही म्हणून मी माझं कर्तव्य जर सोडलं तर काय होईल. माझं जर मी कर्तव्य जर सोडलं तर त्याच्या अनुसार सगळे जे लोक आहेत ते म्हणतील भगवान श्रीकृष्णाने कर्तव्य सोडलं, आपल्याला कर्तव्य करायची काय गरज आहे. म्हणून लोकांसमोर, ह्याला लोकसंग्रह म्हणतात, लोकांसमोर आदर्श ठेवण्याकरता माझं जे नित्यकर्म मी करतो, मला घ्यायचं काहीच नाही, मिळवायचं काहीच नाही. तिन्ही लोक तर माझ्या सगळ्या लालन पालन केल्यामुळे तिन्ही लोकांचे सगळे व्यवहार चालू आहेत, तरी माझं जे नित्यकर्म आहे ते मी करतो. आता तू मला सांगितलंस ना की माझं सारथ्य कर, तर मी तुझ्या या रथामध्ये सारथ्य करतोय. तू रथी होऊन बसलास मध्ये, आणि तू काय सांगितलं की भगवंता याच्या दोन्ही सैन्याच्या मध्ये हा रथ घेऊन जा आणि कोण मला युद्ध करायला योग्य आहे ते पाहायचं आहे मला. अर्जुनाने आज्ञा केली आहे भगवंताला काय, आणि भगवंत म्हणून ठीक आहे, काही हरकत. सारथ्य करणारे भगवंत रथ घेऊन चाललेत काय. वस्तूचं त्यांना काय आडलेलं आहे का की तो रथ घ्यायचा, त्या अर्जुनाला मध्ये ठेवायचं आणि दोन्ही सैन्यामध्ये घेऊन जायचं. त्यांचं कशामुळेच काय अडलेलं नाही. पण सारथ्य हे कर्तव्य स्वीकारलं, सारथ्य केलं काय. सारथी व्हायची काही आवश्यकता नव्हती होत्या, पण त्या सारथ्य करण्यामध्ये पुन्हा एकदा लोकसंग्रह सिद्ध करायचा होता. पुन्हा एकदा हे सिद्ध करायचं होतं की प्रत्येकाला आपलं कर्तव्य कसं करायचं आहे. हे जर श्रेष्ठ पुरुषांनी जर सिद्ध नाही केलं तर बाकीचे लोक काय करतील. हे उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी हे करणार. म्हणजे श्रीकृष्णचंद्राच्या आचरणातून शास्त्र बाहेर येतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला शास्त्राचा अभ्यास करायचा आहे का, भागवत वाचा, भागवताचं अध्ययन करा. शास्त्र आपोआप निर्माण होईल, तुमच्या आचरणातूनच निर्माण होईल. 10व्या स्कंदामध्ये जे भगवंताचं चरित्र आहे ना, ते जर चरित्र तुम्ही वाचलं आणि त्याच्या चरित्रामध्ये प्रत्येक घटनेमध्ये त्याचं जर आचरण तुम्ही पाहिलं तर त्या आचरणाचाच अर्थ शास्त्र आहे. ते आचरण म्हणजे शास्त्र. तुम्ही रामायण पूर्ण वाचा आणि भगवान श्री रामचंद्राचं प्रत्येक ठिकाणी आचरण जर तुम्ही पाहिलं तर ते आचरण म्हणजे शास्त्र आहे. आता गणित सोपं झालं बरं का. आता ते द्वैत अद्वैत आणि पुन्हा जगत पुरुष प्रकृती हे जे काही सिद्धांत ठीक आहे, अध्ययन करायला उत्तम आहे, पण मानसिक गोंधळ करण्याची आवश्यकता नाही. मानसिक गोंधळ होतो आहे ना, रामायण वाचा, तुलसी रामायण वाचा, तुमचा गोंधळ संपला. श्रीमद भगवद्गीता वाचा, श्रीमद भागवत वाचा, शास्त्र तुम्हाला आपोआप मध्ये मुरेल तुम्हाला. म्हणून श्रीकृष्णचंद्राने ह्या 22व्या श्लोकामध्ये सांगितलं की माझ्या आचरणातूनच हा लोकसंग्रह सिद्ध होतो. त्यानुसार प्रत्येक काळामध्ये, म्हणजे आता आपण या कलियुगाचा विचार केला, ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, ही संत मंडळी जी आहेत ही प्रत्यक्ष परमेश्वराचेच अवतार आहेत, प्रत्यक्ष परमेश्वर आहेत. खरं म्हणजे काय की दिसायला मनुष्य दिसतो, देहधारी मनुष्य दिसतो, पण असायला तो परमेश्वर आहे. एक दिसणं असतं आणि एक असणं असतं. एक आहे दिसणं, का तसाच दिसतो, दिसायला इतरांसारखे 2 डोळे, नाक, चेहरा, त्याचे 2 हात, 2 पाय, पूर्ण सगळं देह मनुष्यासारखा देह सगळं आहे. तेवढंच काय वागणं बोलणंसुद्धा, भाषासुद्धा त्या भागामध्ये, देहूच्या भागामध्ये जी काही भाषा असेल त्याचप्रमाणे भाषा असेल. यांची काही भाषा म्हणजे फार अलंकाराने भरलेली, फार साहित्यिक असेल अशी पण काही आवश्यकता नाही बरं. संत ज्या भागात असतात ना त्या भागातली जी खेडवळ भाषा असते तीच भाषा बोलतात. मग वेगळेपण काय, वेगळेपण काय त्याच्यामध्ये, की त्यामुळे त्यांच्या आचरणातून आपल्याला शास्त्राची प्राप्ती होईल. वेगळेपण असं आहे की आचार आणि विचार, धारणा आणि कार्य हे याच्यामध्ये काही भेद नाही आहे.
जी धारणा आहे ना ती ईश्वराच्या अनुसंधानाची आहे, अखंड. तो करणारा आहे, तोच करणारा आहे पूर्ण, त्याचंच आपलं अधिष्ठान आहे आपलं. ही झाली धारणा. आणि कृती, जे कर्तव्य आहे ते करायचं, जे नेमून दिलेलं विहित कर्म आहे ते करायचं. आणि ते करत असताना भाव, निष्काम भाव, की माझं काही प्राप्तव्य जे आहे ते फक्त परमेश्वरच, आणि ते अखंड आहे, ते काही उद्या मिळेल असं नाही, ह्या क्षणी मिळालेलं आहे. अशी ज्याची धारणा आहे, असं ज्याचं कर्म आहे, असं कर्तव्य आहे, याचं अशा प्रकारचं आचरण आहे, ते आचरण, हे आचरण प्रकृतीच्या संबंधापासून दूर झालेलं आहे. प्रकृतीमध्ये आसक्ती नाही. त्याला का बरं आपण परमेश्वर स्वरूप म्हणतो? साधारण माणसाला आपण परमेश्वर स्वरूप म्हणत नाही. कारण काय, तो लपलेला आहे मध्ये. इथे प्रत्यक्ष वास्तविकता तिथेही परमेश्वर आहे, पण कसा आहे परमेश्वर? त्याने मायेचं पांघरून घेतलेलं आहे. इथे माया तिथे स्पर्शच करू शकत नाही. हा फरक आहे संतांमध्ये आणि सामान्यामध्ये. काय फरक आहे? आणि संतांचं जे आचरण आहे ते शास्त्राच्या अनुसार आहे, त्यालाच शास्त्र असं का म्हणतात, याची मीमांसा मी तुम्हाला सांगतो. ती मीमांसा समजणं फार महत्त्वाचं आहे. तर संतांच्या आचरणामध्ये सच्चिदानंदाचं दर्शन आहे, सामान्य माणसाच्या आचरणामध्ये सत्वरज तम त्रिगुणाचं दर्शन आहे. फरक बघा आता. हां, त्याच्यामध्ये काय, सकाळी उठल्याबरोबर भगवंतासमोर नमस्कार करतो तेव्हा सात्विक असतो. दुपारी जेव्हा व्यवहारामध्ये जातो त्यावेळेस रजोगुण असतो. आणि संध्याकाळी येऊन जेव्हा थकून भागून येतो आणि जेवण करून जेव्हा झोपेमध्ये जातो तेव्हा तमोगुणात जातो. त्रिगुणाचं दर्शन आहे. सकाळचा तो दुपारी नाही आहे, दुपारचा तो संध्याकाळी नाही. जे सत्वगुण असतो ते रजोगुणाच्या पेक्षा वेगळं आहे. रजोगुण जे आहे ते तमोगुणापेक्षा वेगळं. अंतःकरणामध्ये जे भाव चालू आहेत ते भाव काहीतरी वेगळे चालू आहेत, आचरण काहीतरी वेगळंच दिसतं. याला प्रकृती आसक्ती असं म्हणतात. प्रकृतीमध्ये आसक्ती आहे की नाही हे कसं काय आपण हुडकायचं? काही काही लोक म्हणतात आम्ही आता, आम्हाला काही इच्छा राहिली नाही, आम्ही अनासक्त झालो, कुठल्याही इच्छा राहिली नाही, आता आम्ही पूर्णपणे वैराग्यशील झालो. का बरं वैराग्यशील? कशावरून? नाही, आम्हाला काही इच्छाच नाही आता, आम्हाला काही पैसे नको, काही नको, काहीच. आणि एकाएकी काय होतं, लॉटरी लागते. इतक्या इच्छामधून बाहेर येतात की काय काय आयुष्यात करायचं होतं, मधून उसळून येतात इच्छा. अहो, पैसेच नाही तर खर्च करू शकत नाही, तर त्यामध्ये निरीच्छ आहे म्हणून दाखवण्यामध्ये काय मतलब आहे? पैसे असल्यानंतरसुद्धा त्याचं दान करणारा जो आहे त्याची श्रेष्ठत्व मानता येईल. पैसे नाही आणि वैराग्य म्हणतो. वैराग्याशिवाय पर्याय नाही ना त्याला. पण अंतःकरणातला भाव आणि आचरणातला भाव ह्याच्यामध्ये भेद आहे. अंतःकरणामध्ये काहीतरी वेगळी इच्छा चालू आहे काय ना, आणि बाहेर दाखवतो मात्र वेगळी काहीतरी. बाहेर दाखवतो की नाही मी वैराग्यशील आहे, मला कशामध्ये मन माझा अडकलेलं नाही. प्रसंग बदलला की मनाची स्थिती बदलली. हा जो काही, ही जी स्थिती आहे ना, ही स्थिती ही प्रकृतीमध्ये आसक्ती असलेली आहे. संतांचा असा आहे की संत हे कर्तव्य करतात पण त्या प्रकृतीमध्ये पूर्ण अनासक्त आहेत. अंतःकरणामध्ये सच्चिदानंद जो आहे ना, तोच सच्चिदानंद आचरणात. म्हणजे आचार आणि विचार हे मी सांगितलं ना, धारणा आणि कृती ह्या दोन्हीमध्ये भेदच नाही आहे. तो संत जे अंतर्बाह्य शुद्ध झालेले आहेत, त्यांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान तर आहेच आहे, पण बाह्य आचरणामध्ये सुद्धा इतकं प्रेम आहे, इतका स्नेह आहे आणि इतकं कल्याण करण्याचा भाव आहे. आणि त्यात अभिनिवेश नाही, अहंकार नाही, मी केलं ही भावनाच नाही आहे, त्याला संत म्हणायचं. मग त्या ठिकाणी काय होतं की आचरणामध्ये सच्चिदानंदाचं दर्शन झालं तर तिथे शास्त्रच होणार ना. ज्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जो सच्चिदानंद भाव आहे तोच भाव जर आचरणात झाला तर त्या आचरणाला शास्त्र नाही का म्हणता येणार? शेवटी शास्त्र म्हणजे काय किंवा धर्म म्हणजे काय? की ज्याच्यातून जीवाचं कल्याण होईल, ज्याच्यातून प्रत्येक जीव जो आहे हा परमेश्वराशी एकरूप होण्याच्या मार्गाला लागेल, त्याला धर्म म्हणायचं. धर्म म्हणजे केवळ सोवळं पाळलं आणि इतरांना आपण घृणास्पद आचरण केलं तर तो धर्मच नव्हे. ठीक आहे, याचा अर्थ ते करू नये असं नाही, लगेच विरुद्ध अर्थ काढतात. याचा अर्थ असं नव्हे
की लगेच म्हणते नाही मग आपण स्पृश्य अस्पृश्य सगळं चालू शकतं, कारण ते समता आहे. तिथे अर्थ बदलायला वेळच नाही लागत. विषमता ही प्रकृतीमध्ये असतेच आणि असावीच लागते, आणि समता ही परमेश्वर तत्वामध्ये ती असणारच. त्यामुळे समता आणि विषमता काय हे समजून सुद्धा शास्त्राकडे चालू. म्हणजे स्वतः संतसुद्धा जेव्हा आचरण करतात तेव्हा आचरण करताना ते पायाने चालतातच, हाताने कृती करतात, डोळ्यांनी पाहतात, कानाने ऐकतात. संतांच्या बाबतीतसुद्धा जे काही अवयव आणि जे इंद्रिय दिलेले आहेत त्या इंद्रियाचा उपयोग त्या इंद्रियाच्या अनुसारच करतात, तिथे समताने बाळगत. पुष्कळदा काय होतं, समता या शब्दातसुद्धा किंवा शास्त्रामध्ये समता दिली आहे तेव्हा आपण सगळ्याशी समान व्यवहार करावा. समवर्तन नाही, समदृष्टी आहे. समवर्ती जो असतो ना त्याला यम असं म्हणतात. तो यम जेव्हा फासा टाकतो ना तेव्हा तो कोणताही असो, श्रीमंत असो का गरीब असो, तो समवर्ती आहे. बघा म्हणजे किती गंमत आहे. कारण शास्त्राचं जेव्हा जेव्हा चिंतन करतो तेव्हा किती कंगोरे आहेत त्याचे, किती बाजू आहेत, आणि त्याचे किती विपर्यास करून माणसं त्याचा अर्थ लावून त्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे मनुष्य संस्कृतीचा ऱ्हास करतात. समता ही अंतःकरणामध्ये, समता ही सच्चिदानंद तत्वामध्ये, समता जी आहे ना ह्या अंतःकरणाचा भाव आहे. समता ही प्रेमभावामध्ये आहे. ज्या ठिकाणी सद्भाव आहे तिथे समता आहे. पण हातापायाने काम करायचं असेल, डोळ्यांनी पाहायचं असेल, कानाने ऐकायचं असेल, किंवा व्यवहारात आचरण करायचं असेल, ते व्यक्तिपरत्वे आणि प्रकृतीपरत्वे तुमचा व्यवहार हा भिन्न असलाच पाहिजे. तिथे जर समान झाला तर त्या ठिकाणी ऱ्हास, आणि तो ऱ्हास आता ह्या देशाचा झालेला आहे. कारण काय की समवर्तन झालेलं आहे. समवर्तन म्हणजे हे शास्त्राच्या विपरीत झालं. नाही तर स्वधर्म सांगितलं नसतं ना. एका बाजूला स्वधर्म सांगतात आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात त्याप्रमाणे तुम्ही आचरण करा. कारण श्रेष्ठ पुरुषाच्या आचरणामध्ये हे दृष्टीमध्ये समता आहे, कृतीमध्ये नाही. त्याच्या आचरणामध्ये सच्चिदानंदाचं दर्शन होतं. याचा अर्थ असा नाही की तो हातावर चालतो आणि पायावर करतो. हे लक्षात घ्या. आणि तिथे काय होतं, जो गोंधळ आहे आत्ता जो समाज आहे ना हा खरोखर शीर्षासन करूनच चालला आहे. आत्ता जो समाज आहे त्यांनी शीर्षासनच केलं आहे. शासन संपलेलं आहे आपलं. आपल्या देशातलं शासन हे संपलेलं आहे. सगळीकडे शीर्षासन आहे. कारण सगळी उलटी प्रक्रिया सुरू झालेली आहे पूर्ण. त्याचं कारण असं की समवर्तन आणि समदृष्टी याच्यातला जो भेद आहे तो भेदच समजला नाही. आणि श्रेष्ठ पुरुष उरलाच नाही की ज्याच्याकडे पाहून आपल्याला आपलं आचरण सिद्ध करावं. म्हणून ह्या ग्रंथाचा आपल्याला उपयोग करावा लागतो. म्हणून श्रीकृष्ण भगवान स्वतःचं उदाहरण सांगतात. स्वतःचं उदाहरण सांगताना काय म्हणतात ते असं म्हणतात की बाबा मला जरीही कुठल्याही प्रकारचं कर्तव्य नसलं, जरी मला कुठल्याही वस्तूमधून जर कुठल्याही प्रकारचा लाभ जरी नसला तरी माझं कर्तव्य हे मी निश्चितपणे मी करणार. कारण मी जर कर्तव्य केलं तर त्याचं पाहून अवलोकन करून हे सर्वसामान्य जे जीव आहेत ते आपलं कर्तव्य करतील. आणि या सृष्टीचं सगळं जे काही नियम आहेत आणि सृष्टीचे संतुलन आहे तो सृष्टिक्रम व्यवस्थित चालत राहील. आणि तू सुद्धा अर्जुनाला सांगतात की तू सुद्धा श्रेष्ठ पुरुषाचं जे आचरण आहे त्याकडे लक्ष ठेव. त्याच्या अनुसार तू स्वधर्म सिद्ध कर आणि त्याच्या अनुसार तू आपलं जीवन असं आदर्शाचं ठेव की ज्याच्यामध्ये कामना शून्यता असली पाहिजे, कर्तव्याचा भाव असला पाहिजे, परस्पर स्नेह आणि प्रेम असलं पाहिजे. आणि स्वधर्म, स्ववर्ण आणि स्वआश्रम ह्याचा कुठेही आपण प्रमाद न करता त्याचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. हा त्या ठिकाणी संदेश आहे. म्हणून श्रेष्ठ पुरुष जे करतात त्याच्या अनुसार सर्वसामान्य मनुष्य आचरण करतो. ह्याच्या विपरीत आजचं दृश्य काय आहे. आज आपण जर पाहिलं ना तर ज्याला आपण श्रेष्ठ म्हणतो तथाकथित, तर ते श्रेष्ठ न असता ते कदाचित ज्येष्ठ पदावर आहेत. गोंधळ ज्येष्ठ आणि श्रेष्ठामधला आहे बरं का. ज्येष्ठ असला तर तो श्रेष्ठच असेल असं काही नाही. ज्येष्ठ पदावर असला तर तो बुद्धिमानच असेल असं काही नाही. ज्येष्ठ पदावर असला तर त्याच्यामध्ये विवेकच असेल असं काही नाही. पण माणसाला जी सवय लागली ना ती कशी सवय लागली की जो कोणी नेता आहे, जो राजकीय नेता असेल किंवा जो कोणी ज्येष्ठ पदावर असेल तो तसा बोलला की सगळे लोक त्याच्या पाठीमागे चालले. आपण पाहतो ना
की आता हे टी व्ही चॅनल्सवर वगैरे काय काही संदेश वगैरे देत असतात, ते खरे आहेत का खोटे आहेत काय आहे ह्याचा कुठेच विवेक नसतो. ते कानावर सारखे 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 पडले की तेच खरे असे वाटतात आणि त्याच्यानुसार सगळे माणसाशी आचरण करायला लागतात. म्हणजे हा जो सिद्धांत आहे ना, हा सिद्धांत कसा उलट्या पद्धतीने लागू आहे बघा, की श्रेष्ठ माणसाच्या अनुसार सामान्य मनुष्य आचरण करतो. आता आपण फक्त ह्या काळाचा जर आपण संदर्भ घेतला तर श्रेष्ठ या गोष्टीचा फक्त दुसऱ्या शब्दाचा वापर करावा, की ज्येष्ठ. जे संपत्तीने ज्येष्ठ आहेत, जे सत्तेने ज्येष्ठ आहेत, काय जे उच्च पदस्थ बसलेले आहेत, त्यांचं आचरण विपरीत जरी असलं तरी त्याचा विवेकाने विचार न करता सामान्य माणसं त्याप्रमाणे वागतात. आपण त्यांना विचारलं की का रे बाबा तू असं वागतोस, याच्याने तुझी हानी होणार आहे, ते म्हणतात की नाही सगळेजण असेच वागतात ना, मग आम्हाला असं वागावं लागतं. सगळेजण अशाच पद्धतीने आपले कपडे घालतात, मग आम्हाला असेच कपडे घालावे लागतात. सगळेजण हीच भाषा वापरतात, त्यामुळे आम्हाला अशीच भाषा वापरतात. हिंदी बोलताना इंग्रजी शब्द मिसळलेले असतात. अरे म्हटलं पण हिंदी तरी बोल, नाही तर इंग्रजी तरी बोल. एखाद्याची मुलाखत घेताना पाहतो आपण एकही भाषा पूर्ण नाही, हिंदीमध्ये इंग्रजी मिश्र झालेली आहे. मराठी बोलताना 2-4 हिंदी शब्द वापरलेले आहेत. मराठी बोलायचं नाही आणि हिंदी बोलायचं. त्याला एकदा विचारलं, मी म्हटलं भाई हे असं काय, नाही आजकाल हीच पद्धत झालेली आहे. कुठल्या तरी एखाद्या मोठ्या ॲक्टरनी किंवा एखाद्या मोठ्या नेत्यानी एक तसा प्रकारची ती भाषा वापरली की सगळेजण तशी भाषा वापरतात. एखाद्या नेत्यांनी मराठी भाषेमध्ये काही विशिष्ट शब्द प्रयोग करायला सुरुवात केली ना, की त्या मराठी भाषेमध्ये तो शब्दच नव्हता कधी, पण हे शब्दाची निर्मिती करतात, नवीन नवीन शब्दाची निर्मिती करतात काय, आणि मग ती भाषेमध्ये रूढ होतात ते शब्द, आणि रूढ झाल्यानंतर सगळे माणसं त्याप्रमाणे बोलायला लागतात. मी हे उदाहरण का देतो आहे की साधारण मनुष्य हा ज्याच्याकडे अतिसंपत्ती असते, अतिसत्ता असते, असे ते ज्येष्ठ पदावर जे असतात त्यांना ते श्रेष्ठ मानतात. पहिली ही गोष्ट आहे की हा त्यांना श्रेष्ठ मानतात आणि श्रेष्ठ मानल्यामुळे त्यांच्या अनुसार आचरण करतात. त्यामुळे आम्हाला ह्या भगवद्गीतेमध्ये जेव्हा हा श्लोक ज्यावेळेस वाचतो तेव्हा आम्हाला काय पाहावं लागेल की खरोखरच श्रेष्ठ आहेत का नाही. केवळ जर ज्येष्ठ असले आणि ज्येष्ठाचं अनुकरण करून जर आपला ऱ्हास होत असेल तर सावधान राहायला पाहिजे. मग तिथे हा 23वा हा जो 22वा श्लोक आहे हा महत्त्वाचा ठरतो की श्रीकृष्णचंद्राचं चरित्र पहा. श्रीरामचंद्राचं असे जुन्या काळ 5-6 वर्ष झाले श्रीकृष्णचंद्राचं जीवन, म्हणून बिघडत काही नाही. आदर्श हा तोच आहे, आदर्शात काही बदल नाही. म्हणजे आता आपला काळ बदलला म्हणून काय आदर्श बदलत नसतं. त्यामुळे आपल्याला श्रेष्ठांचं अनुकरण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने ते श्रेष्ठ आहेत की नाही हे पाहणं आवश्यक आहे. ज्येष्ठ असो का नसो, एखादे वयाने लहान असले तरी चालतील, काही हरकत नाही, पण ते श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठ कशाला म्हणायचं, ज्याच्यातून श्रेयस होतं, ज्याच्यातून जीवाचं कल्याण होतं, ज्याच्यातून जीव जो आहे तो परमेश्वराच्या अनुसंधानात लागतो. अशा प्रकारची जी काही आचरणशास्त्राची गोष्ट आहे ती ज्यांच्याकडून प्राप्त होते ते श्रेष्ठ आहेत. असे हे श्रेष्ठ आणि अशा श्रेष्ठांचं आचरण जर आपण पाहिलं आणि त्याचा अभ्यास केला तर आपल्याला शास्त्राची प्राप्ती होते आणि त्या शास्त्राच्या अनुसार आपण आचरण सिद्ध करू शकतो. पुढचा जो श्लोक आहे, यदि ही अहम न वर्तयेत जातु कर्माणि अतंद्रितः मम अनुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. कारण हे पार्था, जर कदाचित मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर फार मोठी हानी होईल आणि सर्व माणसे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतील. ते मी आता विस्ताराने सांगितलं की ह्या गोष्टीचा उल्लेख मी केला की जर भगवंताला जर क्षणिक जरी असं वाटलं की नाही आता मला काही कर्तव्य नाही आणि म्हणून मी जर माझं कर्तव्य जर सोडलं तर ही फार मोठी अशी हानी होऊ शकेल. म्हणून ज्ञानीपुरुषास ही लोकसंग्रहार्थात स्वतः कर्म करण्याचे आणि दुसऱ्याकडून करून घेण्याचे विधान हे 25व्या श्लोकात सांगितले. की जबाबदारी कशी आहे श्रेष्ठ पुरुषांची. श्रेष्ठ पुरुषांची जबाबदारी अशी आहे की अनुकरणाचा आदर्श समोर ठेवून आपले आप्तस्वकीय, आपल्यापेक्षा जे कनिष्ठ आहेत त्यांना सुयोग्य मार्गाला घेऊन जाणं ही
जबाबदारी आहे श्रेष्ठ पुरुषांची. त्यामुळे कर्मामध्ये आसक्त असणारे जे अज्ञानी लोक आहेत त्यांनासुद्धा हे ज्ञान जे प्रदान करायचे हे उपदेशाने नव्हे तर आपल्या आचरणाच्या माध्यमातून तो संदेश देत त्यांना ज्ञानाची भूमिका, त्यांना अनासक्त भाव कसा ठेवावा अशा प्रकारचं उदाहरण ठेवून लोकसंग्रह हा सिद्ध झाला पाहिजे. असा हा 25वा श्लोक आहे. सक्ताः कर्मणि अविद्वांसः यथा कुर्वन्ति भारत कुर्यात विद्वान तथा आसक्तः चिकीर्षुः लोकसंग्रहम. हे भारता, कर्मामध्ये आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्मे करतात त्याचप्रमाणे आसक्तीरहित अशा विद्वानाने सुद्धा लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने ती कर्म करावीत. तेव्हा हा लोकसंग्रहाचा आदर्श जो आहे तो सर्वसामान्य माणसासमोर हा आपल्या कृतीतून आपल्या आचरणातून सांगताना कळत नकळतपणे त्यामध्ये तो बिंबला पाहिजे. तसं आता आई जी आहे ते लहान मुलाला हे सगळंच सांगते असं नाही, पण आईच्या आचरणातून मुलं सगळं घेतात. पहिली गुरु आई असते. तिच्या दृष्टीतून, तिच्या पाहण्यातून, तिच्या चेहऱ्याच्या संवेदना आणि भावनेतून ही मुलं जी आहेत ही त्याचं ग्रहण करत असतात. त्यामुळे अनुसरणाची प्रक्रिया जर आपण पाहिलं तर ही लहान जन्मलेल्या मुलापासून ही सुरू होते. आचरण त्याचं जे आहे त्याच्यात माध्यमातून. आई जर क्रोधित असेल ना नेहमी तर त्यालाही क्रोध निर्माण व्हायला वेळ लागत नाही. पण आई शांत असेल, आईच्या वागण्या बोलण्यामध्ये आचरण अतिशय पवित्र असेल तर मुलांमध्ये हे पवित्र भाव असतोच, तो प्रगट व्हायला लागतो. आणि जर हे विकाराने भोगाने अशा प्रकारची जो भाव असेल तर त्या ठिकाणी मुलांमध्ये जे आहे ना हे कळत नकळतपणे ते आचरण होतं. अनुसरण जे आहे हे अनुसरण होण्याची प्रक्रिया ही ठरवून होत नसते, ती निसर्गदत्त आहे. ही प्रक्रिया लहान मुलांमध्ये स्वाभाविकपणे होते. जसं आई आणि मुलाचं नातं आहे तसं श्रेष्ठ पुरुषांचं आणि संबंध समाजाचं नातं आहे. श्रेष्ठ पुरुषाच्या प्रत्येक आचरणाचा प्रभाव हा ह्या सर्वसामान्य समाजामध्ये या अनुसरणाच्या या प्रवाहामधून आपोआप प्राप्त होत असतो. म्हणून ह्या ठिकाणी जबाबदारी ही श्रेष्ठ पुरुषांची काय आहे की ह्या सर्वसामान्य माणसाला असा हा लोकसंग्रह प्रदान करत करत त्यांना सद्गुणामध्ये आणि सदाचाराच्या दिशेने घेऊन जाणं ही जबाबदारी जी आहे ही या श्रेष्ठ पुरुषांमध्ये च्या दृष्टीने आहे. तेव्हा ह्याच्या पुढे मूढ पुरुषांचे लक्षणं दिलेले याच्या विपरीत म्हणजे 26-26व्या श्लोकापासून 27व्या श्लोकापासून तर तो जो भाग आहे तो आपण पुढच्या रविवारी विस्ताराने बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज.